9 जुलै 2023 आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दिलीप वळसे पाटलांची सभा सुरू होती। बंडखोरीची भूमिका स्पष्ट करत असताना अचानक वळसे पाटलांनी गिअर बदलला आणि म्हणाले, त्यांचं वय 37 वर्ष आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्ष झालीत। माझा अनुभव पाहता त्यांचं वयही लहान आहे। 24 ऑगस्ट 2023 कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ बोलत होते तेव्हा ते म्हणाले, रोहित पवार हे फार नवखेत, ते कशासाठी एवढं मोठं धाडस करत आहेत हे मला माहिती नाही। बहुतेक त्यांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे। 26 ऑगस्ट 2023 अजित पवार बंडखोरीनंतर पहिल्यांदा बारामतीला आले। त्याच वेळी त्यांच्या गटाचे मुख्य प्रतोद अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलं, तुफान 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 आलं या, अजित दादा हॅट्स ऑफ। सभा बारामतीला, मात्र अस्वस्थता पसरलीये कळवा जामखेडमध्ये। नादच खुळा। तारीख बदलली, ठिकाणं बदलली, टीका करणारी नावही बदलली, पण टार्गेट मात्र एकच, रोहित राजेंद्र पवार। अजित पवार यांच्या गटातील नेत्यांचा बंडाच्या पहिल्या आठवड्यापासून आजपर्यंत एका नेत्यावर टीकेचा थेट सूर होता, तो आमदार रोहित पवारांवर। बंडानंतर रोहित पवार यांनी सत्तेच्या वळचणीला न जाता शरद पवारांसोबत राहून संघर्षाची भूमिका स्वीकारली। बंडाच्या दिवशीपासूनच ते आजोबांसोबतच राहिलेत। पहिल्या पत्रकार परिषदेला ते शरद पवारांच्या शेजारीच होते आणि दुसऱ्या दिवशी कराडलाही। त्यानंतर येवल्याच्या सभेत, महाराष्ट्राच्या विविध भागातील दौऱ्यांमध्ये, बीडच्याही सभेत तर कोल्हापूरच्या सभेतही ते सर्वात पुढं राहून लढताना दिसून आलेत। दौरे आणि सभा गाजवत असतानाच त्यांनी माध्यमांमधून आणि सोशल मीडियावरून अजित पवार वगळता त्यांच्या गटातील इतर नेत्यांवर, मग ते दिलीप वळसे पाटील असोत, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ असोत, सगळ्यांवरच थेट टीका करताना आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये बड्या नेत्यांना अंगावर घेताना दिसलेत। एकूणच काय तर अजित पवार आणि त्यांच्या गटाने शरद पवारांची साथ सोडल्यानंतर तयार झालेली पक्षातील पोकळी भरून काढत आपली राजकीय वाटचाल करताना रोहित पवार दिसतायत। पण यामुळे रोहित पवार हे अजित पवारांची जागा घेत आहेत का, असा सवालही उपस्थित होतोय। तर या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आधी आपल्याला रोहित पवार हे काकांसोबत का गेले नाहीत, या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवंय। याबाबत बोलताना राजकीय विश्लेषक सांगतात की रोहित पवारांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय हा विचार करून घेतलेला दिसतो। ते स्वतःला लंबी रेस का घोडा मानतात। आता अजित पवारांसोबत ते गेले असते तर सत्तेत गेलेल्या इतर आमदारांपैकी एक आमदार एवढीच रोहित पवारांची ओळख उरली असती। पण आता ते शरद पवार गटातील महत्त्वाचे नेते बनलेत। रोहित पवारांना आता सत्ता तात्पुरती मिळालीही असती, पण यशवंतराव चव्हाण, शरद पवार हा वारसा पुढे न्यायचा असेल तर भाजपसोबत जाऊन चालणार नाही, हे रोहित पवारांना कळून चुकले। खरं तर रोहित पवार हे स्वतः एक उद्योजक आहेत आणि उद्योग सांभाळण्यासाठी सत्तेचं पाठबळ लागतं। मात्र तरीही त्यांनी धोका पत्करला आहे आणि याचा अर्थ ते तात्पुरत्या फायद्यावर लक्ष ठेवून नाहीत, तर रोहित पवार हे दूरचा विचार करतायत। असाही एक मुद्दा आहे की रोहित पवार हे फक्त राष्ट्रवादीच नाही तर महाराष्ट्रातील स्पेस घेत आहेत। आता याच मुद्द्याला विस्तृत स्वरूपात जाणून घेण्यासाठी एक ज्येष्ठ पत्रकार सांगतात की रोहित पवार फक्त राष्ट्रवादीतीलच पोकळी भरून काढत नाहीयेत, तर ते शरद पवारांचे नातू असल्यामुळे नैसर्गिकदृष्ट्या ती जागा त्यांच्याकडेच येणार आहे। मात्र सध्या रोहित पवार महाराष्ट्रातील विरोधी पक्षात असलेला तरुण, आक्रमक आणि मास बेस असलेला नेता, ही जी पोकळी तयार झाली आहे ती भरून काढताना दिसतायत। सध्या काँग्रेसमध्ये जे तरुण चेहरे आहेत ते त्यांच्या भागांपुरते मर्यादित आहेत। आता याचं उदाहरण घ्यायचं झालं तर अमित देशमुख, प्रणिती शिंदे यांचं नाव घेता येईल। तसंच शिवसेनेत आदित्य ठाकरे यांचं नाव घ्यायचं झाल्यास त्यांचं बहुतांश लक्ष हे मुंबईवरच दिसून येतं। उर्वरित महाराष्ट्रात संपूर्ण राज्यात फिरू शकेल, जाऊ शकेल, आक्रमक भूमिका मांडू शकेल असा तरुण चेहरा नाहीये, तर ती जागा रोहित पवार घेऊ पाहतायत। त्यांना वय हातात असल्याने पुढील राजकारण करण्यासाठी ते महाराष्ट्रभर विस्तारू सुद्धा पाहतायत। आजपर्यंत त्यांनी किमान 6 अधिवेशनात भाग घेतलाय, पण याच अधिवेशनात त्यांना पक्षातील नेत्यांची संख्या कमी झाल्याने बोलण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी जास्त संधी मिळालीय। यातूनच रोहित पवारांनी MIDC, उद्योग, MPSC अशा मुद्द्यांना हात घातलाय।
त्याचवेळी शेतकऱ्यांचे प्रश्नही मांडत अधिवेशनात चौफेर प्रश्न विचारण्याची किमया सुद्धा रोहित पवारांनी साधली आहे। अजित पवार यांच्या बंडानंतर रोहित पवार यांनी एकाच वेळी भाजप आणि अजित पवार यांच्या गटातील नेत्यांना अंगावर घेतल्याचं दिसून आले, पण ही रिस्क त्यांनी स्वीकारली आहे। जास्तीत जास्त काय होऊ शकतं तर कर्जत जामखेडमध्ये त्यांचा पराभव होऊ शकतो असा अंदाज रोहित पवारांना आहे, पण वय हातात असल्याने त्यांना लॉंग टर्मचं राजकारण सुद्धा आहे। शिवाय आता मिळालेल्या संधीतून आणि पुढच्या वर्षभरात ते महाराष्ट्रभर फिरून आपला मास बेस तयार करून पराभूत झाल्यासही सक्रिय राहू शकू याची तयारी करतायत। याचमुळे त्यांनी ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेली असावी। मात्र त्याच वेळी थेट काकांशी संघर्ष टाळण्यासाठी रोहित पवार वेगळी मांडणी करताना दिसतायत। म्हणजे कसं ते पहा। रोहित पवार हे अजित पवारांवर थेट बोलत नाहीत, तर ते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांवर टीका करतात, कारण हे नेते त्यांना कर्जत जामखेडमध्ये धोका निर्माण करू शकणार नाहीत असा अंदाज रोहित पवारांना आहे, असं राष्ट्रवादीतील शरद पवार गटातील एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले। तर मित्रांनो, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।